तिसरी चौथीतली पोरं सायकल चालवते ती मला का सायकल नाही काय कळणारच मला तर हा गाड्या कोण दिसतंय का बघ तू ए पप्प्या पप्प्या काय रे सुरजा लगा इकडे तुला सारखं काय काम आहे का नाही सारखं मला हाक मारत माझं चाललंय काहीतरी आणि तुझं काय वेगळे विषय अरे काय हा? तुला काय? बिकल आहे का नाही हा काय करायचं? काय काय बोल की काय तुझं काय म्हणणं काय आहे? हा? म्हणणं काय नाही काय? एवढी सायकल शिकाव गेला का लगा मी पवा- उलट चालवतोय, पण नवरा सायकल वाद चालवायची नाही. तुला पवाय बी शिकवले आता सायकल बी माझ्याकडे झालाय तू अरे जोडीदार आहे की माझा पवाय तर मग- शिकवला सायकल तुला कसली सायकल आणली लेडीज आणली का तू लगा. लेडीज सायकल तर कमीत कमी चांगली आणायची लेडीज आणते ते सायकल अरे शिकवायला तुला काय करायचंय ते हा? तू? अरे तू असं शिकव असतं काय बाबा. तुला बस हा, तुला माझी तुला बात सांगतो झाली. काय करायचं माहितीये का पहिल्यांदा हो असा तू असा उभा राहायचं हा आणि असं करून असं टांग टाक टांग टाकली हा ते ह्याच्यावर पाय द्यायचा हा दिला पाय दिला की पुढे थोडस असं ही करायची दाब की थोडा हात हा, हा, हा. हा असं हळूच हळूच शिकवायची अशी हा आणि ही पाय ह्याच्यावर टाकायचा बरोबर टाक बरोबर टाक बरोबर. हा. टाक म्हणजे बरोबर पुढे जाते सायकल असं बघ हा बघ शिकतोय तू अरे तू इथे शिकतोय नाही, इथे एक आहे, मग नाही येत शिकतोय का हा? तुला पवाय शिकवलं मला सायकल शिकवणारच नाही, मी नाही, तसं तुला काय तुला करायचंय शिकवायला शिकवलं नंबर आहे, त्याचं नाही काय विषय. शिकवतोय तुला अजून काय काय तुला शिकू हा. हा हा, थांब 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 कुठं थांब तुझी जमाय बरं का? हा जमते तुला जमते असंच असंच हा असंच पाहिजे ती- थोडस पाहिजे असं केलं ना हा हा हिरीत मला पवायनी ह्याला हा मग शिकवलं. डायरेक्ट एकच वेळेस बेंडा बांधणार पण हाय असं फेकून दिलता तुला लगा. त्याला होता ते बा उचलून बरोबर टाकलं हा, होतं मग तुला का? शिकला होता का नाही पण मग शिकलो हा, की. मग एका दिवसात शिकवलं होतं एका दिवसात तर पवाय शिकवलं अरे होतं होय तुला आता एका तासात सायकल शिकवतो नक्की तू टेन्शनच घेऊ नको अजिबात बेहू नको. तू टेन्शन मी असावा तर असा. मी असलं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही तुला लक्षात ठेव लगा, हा. तुझ्यासारखा मित्र मी आहे ना तुला काय करायचं शोक असा थोडस असे करायचं बस आणि ब्रेक कुठे माहिती ब्रेक हा, हा, एवढं लक्षात ठेव कारण कसं वर्गात त्याला कसं म्हणजे धोका असतो हा 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 बर तू काय फोन केलता का हा खूप आणलं माझं डोळे फुटले का काय तुझं दिसत नाही का एवढी सुंदर पोरगी समोरून आलेली हा सुंदर मग आणि तू मग कोण अगं 32 वर्षाची तू आणि तू मला सांगते बाय सुंदर नीट बोला मी नीट बोलती तुम्हाला ऐ तू बी नीट बोल तुला माहित नाही मी बी कोण आहे ती कोण आहे रे तू कोण आहे रे कोण आहे हा मी नाही ओळखत पप्पिया ए पप्पिया आहे का इथे का मित्र आहे का जाग्यावर पप्प्या थांब थांब कुठं जातोय मित्र माझा ती जीवलं गाय काय असा तसा आहे वय तुझ्या नादात सायकल माझी मोडली माहित आहे का तुला काय माझ्या सायकलचं सगळं पार वाटोळं करून टाकलंस की तू? माझं सगळं घोस आणलं त्याचं काय तुमची अगं तुझ्या सायकल गावाचं होती काय का? घेऊन बसली एवढ्या ही बघ तो ठेवलंय का काय हा ही कॅरीज कुणीकडे गेलाय ही पांडेल कुणीकडे गेलाय ही स्टँड कुणीकडे गेलं हा तुम्हाला नीट सायकल चालवायला जमत तुला नाही का रस्त्याने व्यवस्थित चालायचं कळत मी नाही माझ्या मी साईडने चालली तुम्हाला नीट आलं असं करत पडलं अंगावर सांगताय काय मला अगं, या बाजूने केस सोडायची त्या बाजूने केस सोडायची थोडं हो, बघून केसावर चालत जायचं नाही, माझ्या केसावर जायचं नाही माझ्या केसावर नाही पडलाय त्याचं बोलायचं माझ्या केसावर जायचं नाही ए तू आगावपणा करू नकोस ना तुला सांगतोय मी मी हा गावपणा करत नाही मी पण तुम्हाला सांगते ए पप्पिया पप्पिया मला कोणाला अरे बोलायचं इकडे ये तू हॅलो काय अरे तिला नीट सांग काय मी झालं? कोण आहे ती कोण आहे तुम्ही कोण आहे अरे पप्प्या तुला काय अक्कल आहे का अरे मी कोणाचा पोरगा आहे ती सांग की तिला मला आठवण आहे रे बघा तुझ्या काय मुस्करी देऊ का माकडा स्वतःच्याच मित्राला आठवण आहे तुम्ही कोण आहे मला काय माझे गाव द्या भरून आठवण आहे मला आठवत बसा अजून कवा चांगलं चिपलीनं मार खाल्ली वाटवल का तुला तरी येडं आहे का बळण का हाय काय काय झालंय तुम्ही बघू दे. तुम्ही काय करत होता ही सायकल चालू असतं तुम्ही काय करत होता काय झालं काय नक्की पण अरे काय येऊन मला धडकली आणि मला म्हणती वरनं गहू मला एक सांगा सांगत आहे. ह्यांना सायकल येते का एवढं सांगा मला सायकल त्याला शिकवतो तू मग शिकवत होता? मला फोन आल्यामुळे मी बापरे. गडबडीत होतो. सायकल शिकताय अहो गाडी घेऊन पुरी हिंडवायच्या वयात तुम्ही सायकल शिकताय आणि ती पण लेडीज तू मला शिकू नको काय कोणच्या वयात काय करायचं आणि काय नाही ती मला चांगली अक्कल दिली देवानी
हे माझं मटगारड कसं झालंय बघी दिसतंय का तुला माहित आहे का ते हा? तसंच असतं कसं असं तशीच असतं का सायकलीचं माहितीये का? ही असं असतं का हा ते तसंच असतं ती तुमची सायकल ही बी असं असतं का होय हो हे असंच असतं आपल्याला येत नाही ना सायकल मग काय बोल पहिलं माझं गहू भरून द्यायची सांडलेलं गहू काय पण गहू भरून द्यायचं. द्या ही सायकल भरून दे बघ स्टँड माझं मोडलंय हाय का असंच असतंय असंच असतं इतकी कलती वय सायकल अशी बघ बर हा तुम्ही कॉलेजलाच आहे का हो नक्की हो का भाषा माझी गावडावरती म्हणून म्हणतीस का हा ग्रॅज्युएशन होऊन 2 वर्ष बीकॉम केलंय मी होय तरी मग? सायकल ग्रॅज्युएशन होऊन बीकॉम तुमचं फ्रेंड पण हसतात अहो ग्रॅज्युएशन बीकॉम आणि बीए एकच असं आहे का पण कॉलेज तरी केलंय ना बस झालं आम्हाला तेवढं आम्हाला अक्कल शिकू नका गहू भरून द्या माझं कोणाचं? येत माझं गहू सांडलेलं आणि सायकल कोण भरून द्यायचं मला पण नाही मी पण नावाची म्हणणे माझं गहू भरून द्यायचं येऊ तू मनी असू नाहीतर तिकडं मनी म्याव असू मला त्याच्याशी काय देणं नाही तुला आताच सांगतोय माझ्या नादाला लागायचं नाही हात नाही करायचा बोट नाही करायचं तसलं बोट नाही करायचं बोट एकतर करायचं नाही. सायकल माझी एवढी तो खराब केली या मी केली तुझं काय एवढंस बघितलं तर छटाकभर गहू सांडले तर कशाला मला सांगते तू असलं माझं गहू कोण भरून द्यायचं तुमचा बाप भरून द्यायचा का माझं गहू आहे ए तू म्हणे आजशील ना तर म्हणे मी वाचशील तसलं सांगू का आणि बाप्पाचं नाव काढ नकोस तुला एका भाषेत सांगतोय मी तुम्हाला सायकल येत नाही तुम्ही माझ्या अंगावाला आणि बोट तुला सरळ सांगतोय पप्पिया पप्पिया नीट सांग रे हिला काय करणार आहे? काय काय तुमचा काय तू झालं, एक तर तळपायाच्या आग माझी मस्तकाला जाऊन देऊ राहू दे, नकोस राहू दे, राहू दे, ती राहू दे, सांगतोय. राहू दे, तुमच्या तू वडिलांना माझ्या ताई. नादाला लागतीस काय राहू दे ताई. तुम्हाला कोण भेटलं? राहू दे. घरापुढचं कुत्रं. ए राहू दे चल चल अरे मग हिला अक्कल आहे का बोलायची काय राहू दे ताई हा? काय झालं? माहितीसाठी सांगतो काय आमची 500 एकर जमीन आहे 500 तू माझ्या नादाला लागत जाऊ नकोस हा एकतर एवढं सायकलीचा चक्काचूर झाला तरी मी तुला शब्दाने बोललो नाही मग तर तुम्हाला तर मी म्हणाय पाहिजे सूरजजी सूरजजी हो ना आयो आयो पप्पिया काय झालं काय काही पोरगी आहे का मनी मियाव आहे रे हा काय झालं लगा कसला पाय दिला पायाव आईच्या गावात असं वाटतंय जिज्यात धरून ना अशी मुस्काळ द्यावी पण आता काय तुला माहितीसाठी सांगतो या दोस्ती दुनियातला ना राजा माणूस आहे मी राजा माणूस काय एक जर हाक मारली नाहीत ना एक किंवा एक जरी फोन केला तर किती माणसं आणि किती पोरं इथं गोळा होतेली त्याचा अंदाज नाही तुला हे लक्षात ठेव मी पण एक हाक मारली ना अर्धा डझन पोरं इथं हजर करेल अर्धा डझन अर्धा डझन हा अर्धा डझन पोरं हो पोरं हे पप्प्या काही डोक्या बिक्यावर अर्धा पडलीत डझन? काय अर्धा डझन? लग्नाच्या आधीच म्हणते अर्धा डझन ए रत्ता, तसली अर्धा पोरं डझन? नाही माझी शक्य कोंबड्या आहे का? म्हणजे माझी पोरं आहे ती कोंबडीच पोर आहे ती वय हा, माझी कोंबड्या माझ्या नाही, कोंबड्या नाही. माझ्या पोरांवाणी आहेत माझ्या मग सरळ भाषेत बोलत जा की मराठी भाषा नाही तुला बोलत. कळत नाही का मराठीत व्हायचं सुसंस्कृतपणे बोलावं माणसानी सुसंस्कृतपणेच बोलली मी ही भाषा आहे का तुझी हा हीच भाषा आहे माझी. सुसंस्कृत ती गहू भरून द्यायचं. माझं अहो ही ताई गहू- कशाला भांडणे करत तसलं बसताय? मातीतलं गहू मी भरून देऊ कशाला भांडणे तवा करत बसताय, हा ताई? तसलं कुणाला सांगते चलो चल